मुलगी प्रेमात पडली की ती लगेच सांगत नाही. ती ओरडून दाखवत नाही. ती सोशल मीडियावर पोस्टही टाकत नाही. पण आतून ती खूप काही लपवत असते. आजचा हा व्हिडिओ फक्त बायांसाठी नाही आणि फक्त पुरुषांसाठीही नाही. हा त्या प्रत्येक माणसासाठी आहे ज्याला कधीतरी असं वाटलंय ती बदलली आहे पण सांगत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा मुद्दा खूप जणांच्या आयुष्यात घडलेला आहे. पॉइंट 1. मुलगी सगळ्यात आधी लपवते स्वतःची भीती. मुलगी प्रेमात असताना सगळ्यात आधी भीती लपवते. भीती कसली? नाकारलं जाण्याची, फसवलं जाण्याची आणि सगळ्यात जास्त मन तुटण्याची. ती बाहेरून मजबूत दिसते पण आतून खूप नाजूक झालेली असते. पॉइंट 2. ती लपवते तिला किती मिस होतंय. मुलगी प्रेमात असेल तर ती खूप मिस करते, पण ती हे दाखवत नाही. ती मेसेज उशिरा करते, ती बिझी आहे असं दाखवते, पण मन मात्र त्याच्याकडे असतं. कारण तिला वाटतं मी जास्त दाखवलं तर तो मला इतकं हलकं समजेल. पॉइंट 3. ती लपवते स्वतःच्या अपेक्षा. मुलगी प्रेमात पडली की ती तिच्या मनात अपेक्षा तयार होतात. ती फ्युचर विचारते, ती सुरक्षिततेचा विचार करते, ती नातं टिकेल का याचा विचार करते. पण ती हे बोलत नाही कारण तिला भीती असते तो घाबरून दूर जाईल. इथेच थांबा. जर तुम्हाला वाटत असेल हे माझ्या आयुष्यात घडलंय तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मनातल्या गोष्टी दररोज ऐकण्याच्या असतील तर मनाची गुपिते चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे खोटं गोड बोलत नाही, खरं बोलतो. पॉइंट 4. ती लपवते तिचं खरं दुखणं. मुलगी प्रेमात असताना खूप वेळा दुखावली जाते, पण ती रडत बसत नाही, ती तक्रार करत नाही, ती फक्त शांत होते. आणि ही शांतता सगळ्यात धोकादायक असते. पॉइंट 5. ती लपवते ती किती गुंतली आहे. मुलगी प्रेमात पडली की ती स्वतःपेक्षा समोरच्याचा जास्त विचार करते. त्याचा मूड, त्याची अडचण, त्याचं भविष्य. पण ती हे दाखवत नाही कारण तिला स्ट्रॉंग दिसायचं असतं. पॉइंट 6. शेवटी ती लपवते स्वतःचं प्रेम. हा सगळ्यात कडू मुद्दा आहे. मुलगी प्रेमात असताना खूप वेळा स्वतःचं प्रेम लपवते कारण तिला वाटतं मी आधी सांगितलं तर मी हरले, म्हणून ती थांबते आणि मनात सगळं साठवते. सत्य हे आहे, मुलगी प्रेमात असताना खूप काही लपवते, पण कारण एकच असतं, तिला मनापासून प्रेम करायचं असतं. आणि जे मनापासून प्रेम करतात तेच सगळ्यात जास्त घाबरतात. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, खरं आहे. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पाठवा जिला हे समजायला हवं.